राज्यपाल पद न मिळाल्यानं शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ भाजपवर नाराज झालेत। अमित शहांनी राज्यपाल पदाचं आश्वासन देऊन अमरावतीची जागा मागून घेतली, पण दिलेल्या आश्वासनाचा भाजपला विसर पडल्याचा आरोप अडसूळ यांनी केलाय। अडसूळ यांच्या या आरोपामुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय। राज्यपाल पदावरून आनंदराव अडसूळ रुसले। भाजपने अन्याय केल्याचा अडसूळांचा आरोप। अमरावतीच्या उमेदवारीवरून पुन्हा राणांवर निशाणा। राज्यपाल पद न मिळाल्याने माजी खासदार आनंदराव अडसूळ भाजपवर नाराज झाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या माघारीच्या मोबदल्यात राज्यपाल पदाचं आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनाचा भाजपला विसर पडल्याचा आरोप अभिजित अडसूळ यांनी केला आहे। त्या ठिकाणी आज ते प्रवीण दरेकर त्या ठिकाणी मुंबई बँकेचे अध्यक्ष तुझ्यामुळे होऊ शकले। त्या ठिकाणी जर आपला शब्द पाळला जात नाही तर तुला वाटतं का राज्यपालाचा अतिशय हताश ते त्या ठिकाणी झाले की प्रत्येक वेळी आपल्याला म्हणजे ते गाजर दाखवलं जातं, अक्षरशः ते गाजरच दाखवलं जातं। आम्हाला राज्यपालाचं गाजर गेले 2 वर्ष घेऊन आम्ही फिरतोय। अमरावतीच्या उमेदवारीवर खऱ्या मागासवर्गीयाचा अधिकार होता, पण तो अधिकार डावलून खोट्या मागासवर्गीयाला तिकीट दिल्याचा आरोप अभिजित अडसूळांनी केलाय। या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही प्रभाव टाकल्याचा आरोप त्यांनी केलाय। लोकसभेला तिकीट देखील मागासवर्गीयांना त्या ठिकाणी खरा मागासवर्गीय डावलून खोट्या मागासवर्गीयाला त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं। कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा निकाल लावला गेला, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर कुठेतरी नक्कीच खंत आणि अन्याय झाल्यासारख्या कुठेतरी मनामध्ये भावना निर्माण होतात। अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळांना उमेदवारी दिली असती तर निकाल वेगळा लागला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आनंदराव अडसूळांची ही नाराजी महायुतीमध्ये मिठाचा खडा ठरणार की अडसूळांनाच खड्यासारखं बाजूला काढणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।